कल्पना बंद्रे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या बोंबल्याचं कालवण गावरान पद्धतीमध्ये। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि माझी बडबड कमी ऐकूया। चलो। सर्वात पहिले मी बोंबील घेतलेत, कोमट पाण्यात भिजत घातलेले, दोनदा मी धुवून घेतलेत आणि नंतर आपल्याला मीठ चवीनुसार लागेल। तेल मी 2 चमचे घेतले, याच्यात काळा मसाला आहे आणि गरम मसाला 1 चमचा घेतला, हळद अर्धा चमचा आहे, 2 चमचे तिखट मसाला आहे आणि वाटणाला आपल्याला 2 कांदे भाजून घ्यायचे। 1 वाटी सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं असेल ते असं काळं होईस्तोवर भाजून घ्यायचं आपल्याला। लसूण घ्यायचे, मिरच्या घ्यायच्या, आपल्या अंदाजे कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता आणि हे आपण वाटून घेणार आहोत सगळं। तर चला आपण हे वाटून घेऊया पहिले। आपली चूल रेडी आहे, आता आपण तेल टाकूया। आपले लसूण आणि मिरची जे आपण वाटले ते टाकूया पहिला। कांदा वाटून घेतला तो टाकूया। आपण सुकं खोबरं वाटून घेतले ते टाकूया। घेऊया गरम मसाला काळा मसाला आहे तो टाकूया। लाल तिखट, मीठ टाकूया। पण बोंबील टाकूया। थोडं थोडं पाणी टाकूया आपण। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्या हिशोबातच आपल्याला बनवायचं आहे। मिनिमम मी एक ग्लास मिनिमम 1 ग्लास एवढं पाणी घेतलंय। आपण ते चांगलं उकळून घेऊया। चिचोली पाय रंगान खुलायली, तुझी माझी जमली चोरी पायी, कसं करीन बाई गो। आपल्या बोंबल्याला उकाळ आलाय, तर मला एवढाच रस्ता घट्ट पाहिजे, जास्त घट्ट नकोय। तर आता आपण चुलीवरनं ह्याला उतरवूया। ट्विंग ट्विंग फुली नवरा पराकू पाय, नवरा पराकू पाय।
तो बोंबलाचं कालवण रुद्र चेक करतोय आणि बाहेर बसण्याचं कारण हे आहे, घरात खूप गरम होतंय म्हणून रुद्र बोलला की आम्ही बाहेरच बसूया. तर रुद्र खाऊन बघ कसं झालं. एक नंबर आलाय, मसाले चविष्ट आलाय. आणि आता आपण बोंबील ट्राय करू. किती शिजलाय, खूप नरम आहे, लगेच पिकतो आणि खाऊन पण मजेच येते. एक नंबर आहे, तुम्ही जरूर ट्राय करा. तुम्ही बघितलं रुद्राला बोंबलाचं कालवण खूप आवडलं आहे, चांगलं झालंय. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय.